सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी कामगार महाराष्ट्र सेनाचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या मध्यस्थीखाली सोलापूर शहरातील जेवढ्या कर्मचारी संघटना आहेत त्या संघटनेची बैठक आज त्यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आज ही दुसरी बैठक आहे। या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की सोलापूर शहरामध्ये जो कामगार क्षेत्रातील सर्व कर्मचारी आहेत, मग ते विडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील किंवा सोलापूर महानगरपालिकेमधील कर्मचारी असतील, अशा अनुषंगाने आज आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आज या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान महोदय माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा दौरा अजून निश्चित झालेला नाही, पण निश्चित झाल्यानंतर हा विषय आहे तो आम्ही या ठिकाणी पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येणार आहेत। त्या अनुषंगाने आपल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कर्मचाऱ्यांना सतावत आहेत, भेदभाव आहेत, त्या अनुषंगाने आम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या या माध्यमातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आम्ही ते निवेदनद्वारे देणार आहोत। तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अशा मागण्या आहेत की पाठीमागे काही गेल्या वर्षामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या संविधानामार्फत आपल्याला जे काही कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या ज्या आपल्या हक्क मिळवून दिले होते ते एकूण 42 कायदे केंद्र शासनाने रद्द केलेले आहेत। त्या अनुषंगाने ते कायदे रद्द न होता ते कायदे कर्मचाऱ्याला लागू झाले पाहिजे अशा अनुषंगाचं पण निवेदन असणार आहे। आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे तो अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये 2005 साली पेन्शन बंद करण्यात आली। ती पेन्शन महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे, त्या अनुषंगाने आपलं निवेदन असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणाचा प्रश्न, कंत्राटदारीचा प्रश्न तो अत्यंत भयानक प्रश्न आहे, तो कर्मचाऱ्याचा कंबर मोडणारा आहे। त्या अनुषंगाने आम्ही या विषयावर खूप मोठं आंदोलन देखील महाराष्ट्रामध्ये उभारणार आहे। तर या ठिकाणी आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा दौरा निश्चित ठरलेला आहे। त्या दौऱ्यामध्ये आम्ही सर्व सोलापूर शहरातील संघटना त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही वेळसुद्धा तशी प्रशासनाकडे मागितलेली आहे आणि निश्चितच आम्हाला प्रशासन ती वेळ देईल आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचे मागण्या आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।